भाजपच्या मुसलमानांचा भाजपच्याच हिंदूंवर हल्ला. रवींद्र धंगेकर यांच्या दाव्यानं पुणेकरांच्या भुवया उंचावल्या. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर. दगाबाजरे संवाद दौऱ्यात शेतकऱ्यांशी साधणार संवाद. उद्धव ठाकरे 4 दिवस मराठवाड्याची पाहणी करणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त. महावितरणाकडून इंधन अधिभार शून्यावर. अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजामध्ये पटेना. सुनीताकडून पुजारी मुकेश शुक्ल यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य. गोविंदानं मागितली माफी. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली. विमानतळाबाबत निर्णय देणे अधिकारामध्ये बसत नाही. मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केली भूमिका. जहाल इस्लामवादी नेता जोहरान ममदानी निवडणुकीमध्ये विजय. युगांडामध्ये जन्मलेला जोहरान ममदानी मोदींच्या विरोधासाठी चर्चेत. ट्रम्प यांचा विरोध असून सुद्धा ममदानी न्यूयॉर्कचे महापौर. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य. यादी जाहीर झाल्यानंतर हस्तक्षेप सांभाळला जाणार नाही. सध्याच्याच मतदार याद्यांवरच निवडणुका होणार. मनसे आणि मविया आता काय करणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष. महाराष्ट्राच्या लघु विधानसभेच्या निवडणुका घोषित. नगर परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार. 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार. मानवाधिकार आयोगाकडून चकमकीची चौकशी. रोहित आर्याचा पोलीस चकमकीमध्ये झाला होता मृत्यू.